तुम्ही दुसऱ्याला म्हणता ते संविधान बदलणार आणि तुम्ही स्वतः काय करताय? संविधानाद्वारे स्थापित कायदे नियम याचं मरकडवाडी या गावामध्ये सरळ सरळ उल्लंघन होत होतं. ते म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 19 अ 20 अ यानुसार देशात मतदान घेण्याचा अधिकार केवळ आणि केवळ भारत निवडणूक आयोग आणि त्यांच्या मशिनरी यांना आहे. असं असतानाही तेथील ग्रामस्थांनी तिथे चाचणी मतदान घेण्याचा निवेदन प्रांत आणि तहसीलदार यांना दिलं. त्यांनी ते निवेदन फेटाळून लावलं. तरी तुम्ही त्या गावामध्ये मतदान घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सरकारने जर हाणून पाडला तर यात चुकीचं काय? संविधानाद्वारे सनदशीर मार्गाने तुम्हाला काही करायचं असेल तर ते करू शकता. परत मतदान घ्यायचं यासाठी तुम्ही आंदोलन करा, पण स्वतःच मतदान घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता हे कुठंतरी चुकीचं आहे ना. जर तुमचा EVM यावर विश्वास नसेल, देशभर तुम्ही आंदोलन करा, सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा जा. देशामध्ये जसं एखादं विधेयक पास होण्याआधी सरकारी पोर्टलवर टाकलं जातं आणि देशभरातून प्रतिक्रिया मागवल्या जातात, तसं घेण्यासाठी सरकारला मजबूर करा. पण काहीतरी करायचं, काहीतरी उठायचं आणि काहीतरी करायचं याला काही अर्थ नसतो आणि याला परत मोठमोठे नेते त्याला खतपाणी घालतात. हे खूप दुर्दैवी आहे की राजकारण करण्यासाठी काहीच मुद्दे नसतील तर काहीतरी मुद्दा तयार करायचा. मान्य आहे की तुमचा जर EVMवर विश्वास नाही आहे तर मग त्यावरती तुम्ही सनदशीर मार्गाने प्रयत्न करा ना. वेळ लागेल त्याला, पण काहीतरी त्याच्यातून चांगला आउटकम येऊ शकतं. हे असं करून काय करण्याचा प्रयत्न करताय हे समजत नाही.